त्र्यंबकेश्वर पाठोपाठ नाशिकमध्येही ध्वजावतरणाने कुंभपर्वाची सांगता झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि कॅबिनेट मंत्री महादेव जानकर तसंच साधू महंतही या ठिकाणी उपस्थित होते। ध्वजावतरणानंतर मुख्यमंत्र्यांनी गोदावरीची महाआरती केली। या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने सज्जन शक्ती येते आणि त्यामुळे या सज्जन शक्तीचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा आणि भरपूर पर्जन्य या ठिकाणी बरसावं अशा प्रकारची जी काही विनंती मी केली होती, मला असं वाटतं की ती विनंती आणि सज्जन शक्तीचा जो आशीर्वाद प्राप्त झाला त्यामुळे अतिशय चांगला पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि मला विश्वास आहे की या कुंभपर्वानंतर हे जे पर्जन्यमान या ठिकाणी झाला आहे, जो सज्जन शक्तीचा वास झाला आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।